मिससेलेनियस प्रॉब्लेम 6 एक प्रॉब्लेम सेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द करेक्ट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन. आपल्याला काही अल्टरनेटिव्ह काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला करेक्ट आन्सर चूज करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, द पर्सन्स ऑफ ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आर 40%. एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणारे पर्सन्स किती आहे? 40%. ओके. द क्लासिफिकेशन ऑफ पर्सन्स बेस्ड ऑन ब्लड ग्रुप इज टू बी शोन बाय अ पाय डायग्राम. पाय डायग्रामचा यूज करून एक ब्लड ग्रुपचं क्लासिफिकेशन इथे दिलेलं आहे, म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स आहे आणि त्यांचा ब्लड ग्रुप कोणतं आहे ते क्लासिफिकेशन इथे दिलं आहे. सो थोडक्यात काय एक पाय डायग्राम आहे, त्यामध्ये डिफरंट सेक्टर्स आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये कोणत्या ब्लड ग्रुपचे किती पीपल आहे ते इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. व्हॉट शुड बी द मेजर ऑफ अँगल फॉर पर्सन्स ऑफ ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप. तर ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सन्ससाठी जो सेक्टर असणार आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल किती असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो थोडक्यात इथे सेंट्रल अँगल किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला फक्त एकच इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की पर्सन्स किती आहे? 40%. याचा यूज करून आपल्याला अँगल फाइंड करायचा. मग आपण अँगल कसा फाइंड करणार? 40% पीपल आहे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपचे. याचा अर्थ काय? पर्सेंट म्हणजे काय? पर्सेंट म्हणजे ज्यावेळेस आपण बोलतो 50%. याचा अर्थ काय? 100 पैकी 50. सो दॅट इज मिनिंग ऑफ पर्सेंटेज. त्याच पद्धतीने 40% पीपल आहे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपचे. याचा अर्थ काय? 40% म्हणजे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपचे पर्सन्स किती आहे? 40/100 असं आपण कन्सिडर करू शकतो. और 40%ला आपण असं लिहू शकतो 40/100. बट आपल्याला काय पाहिजे? आपल्याला सेंट्रल अँगल पाहिजे. आपल्याला सांगायचं आहे की इथे जो सेक्टर असणार त्याचा अँगल किती असणार आहे. मग याला आपण कन्वर्ट करणार अँगलमध्ये, त्यामुळे याला आपण मल्टिप्लाय करणार 360 डिग्रीने. सो आन्सर असणार आहे 36 × 4. सो दॅट विल बी 144. सो ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सन्ससाठी जो सेक्टर रिप्रेझेंट होणार आहे त्याचा सेंट्रल अँगल असणार आहे 144 डिग्री. ठीक आहे, समजलं? हे नसेल समजत तर आपण असं करू शकतो, 40% दिलेलं आहे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणारे पीपल, म्हणजे टोटल जर 100 असेल त्याच्यामध्ये 40% असे आहे की ज्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. मग हेच आपल्याला अँगलच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. सो 100 रिप्रेझेंट करत आहे, 100साठी 40, मग 360 डिग्रीसाठी किती? सो 100x इज इक्वल टू 40 मल्टिप्लाइड बाय 360. सो x इज इक्वल टू 40 × 360/100. तीच व्हॅल्यू इथे दिलेली आहे. सो अँगल विल बी 144 डिग्रीज. नेक्स्ट क्वेश्चन, डिफरंट एक्सपेंडिचर्स इन्क्लूड इन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग वेअर शोन बाय पाय डायग्राम. एक पाय डायग्राम आहे, ती डायग्राम काय रिप्रेझेंट करते? एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन झालं आणि त्यामध्ये कशावरती किती खर्च झालेला आहे ती इन्फॉर्मेशन पाय डायग्रामच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. द एक्सपेंडिचर ऑफ ₹45,000 ऑन सिमेंट वॉज शोन बाय अ सेक्टर ऑफ सेंट्रल अँगल 75 डिग्री. तर त्यामधला एक पोर्शन होता की सिमेंटवरती किती खर्च झाला. सो ₹45,000 एवढा खर्च झालेला आहे सिमेंटवरती, आणि ज्यावेळेस ते पाय डायग्राममध्ये रिप्रेझेंट केलेला आहे तर त्यावेळेस जो सेक्टर यूज केलेला आहे, फॉर एक्झाम्पल अशी पाय डायग्राम होती, एवढा अँगल किंवा हा जो सेक्टर आहे, हा सेक्टर एक्सपेंडिचर ऑन सिमेंट रिप्रेझेंट करतोय, तर हा अँगल होता 75 डिग्री. ठीक आहे. व्हॉट वॉज टोटल एक्सपेंडिचर ऑफ कन्स्ट्रक्शन. मग टोटल एक्सपेंडिचर किती होता कन्स्ट्रक्शनचा ते आपल्याला फाइंड करायचं आहे. 75 डिग्री आणि इथे एक्सपेंडिचर किती होता? ₹45,000. सो 75 डिग्री हा सेक्टर, एवढा अँगल असणारा सेक्टर ₹45,000 डिनोट करतात. तर टोटल सर्कलसाठी किती व्हॅल्यू असणार आहे, म्हणजेच काय टोटल एक्सपेंडिचर किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजला? अगेन हा क्वेश्चन आपण 2 वेने सॉल्व करू शकतो. 75 डिग्री रिप्रेझेंट करते ₹45,000. आपल्याला टोटल कन्स्ट्रक्शनवरती किती खर्च आला ते रिप्रेझेंट करायचं. टोटल म्हणजे काय? टोटल सर्कल म्हणजे काय? 360 डिग्री किती रुपीजला करस्पॉन्ड करेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो 75 × x इज इक्वल टू 360 मल्टिप्लाइड बाय 45000. x इज इक्वल टू 360 मल्टिप्लाइड बाय 45,000 डिवाइडेड बाय 75. So 36 × 6, 1, 2, 3, 36 × 6, 2,16,000. 2,16,000 ऑप्शन ए. ठीक आहे, किंवा आपण फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा ही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. फॉर्म्युला काय होता? सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर इन कंपोनंट अपॉन टोटल स्कोर मल्टिप्लाइड बाय 360. ठीक आहे. सो सेंट्रल अँगल आपण चेक करतोय सिमेंटसाठी. सो 75 डिग्री नंबर ऑफ स्कोर इन कंपोनंट म्हणजे सिमेंटवरती किती एक्सपेन्स आहे किंवा किती एक्सपेंडिचर झालेलं आहे 45,000 अपॉन टोटल स्कोर म्हणजे टोटल एक्सपेंडिचर मल्टिप्लाइड बाय 360. सो टोटल एक्सपेंडिचर इज इक्वल टू
45000 मल्टिप्लाइड बाय 360 अपॉन 75. 45000 इंटू 360 अपॉन 75. तीच व्हॅल्यू इथे मिळणार आहे ₹2,60,000. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज इन अ ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल आर युजफुल टू फाइंड मीन, मेडियन, मोड, ऑल ऑफ दिस. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कुठे यूज केलेली, आपण मीन, मेडियन आणि मोड यूज फाइंड करण्यासाठी कोणत्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा यूज केलेला आहे. तर तुम्हाला आठवेल मीन आपण 3 मेथडनी फाइंड केलेलं, तिथे आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी यूज करत होतो. मेडियनमध्ये पण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी यूज करत होतो. इव्हन मेडियनमध्ये फॉर्म्युलामध्ये सुद्धा आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मेन्शन करतोय. मोड फाइंड करताना सुद्धा आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नाही लागत. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी. सो मेडियन फाइंड करताना आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा यूज होतो. आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. द फॉर्म्युला टू फाइंड मीन फ्रॉम ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल इज. तर आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे मीन फाइंड करण्याचा. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ आय यू आय अपॉन समेशन एफ आय इंटू एच इंटू जी. इथे एच प्रिंटिंग मिस्टेक आहे, एच नसेल तिथे. तर हा फॉर्म्युला दिलेला आहे. इन द फॉर्म्युला यू आय इज इक्वल टू व्हॉट. तर ह्या फॉर्म्युलामध्ये यू आयची व्हॅल्यू काय आहे. आता हा फॉर्म्युला कसला आहे, दिस इज फॉर्म्युला फॉर मीन. बट मीन कॅल्क्युलेशनची आपण 3 मेथड बघितलेला. ज्या ठिकाणी जी आहे, जी म्हणजे काय, जीसीडी आहे. जीसीडी आपण कोणत्या मेथडमध्ये यूज करतो, थर्ड मेथड स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये यूज करतो. हा फॉर्म्युला आहे स्टेप डेव्हिएशन मेथडनी मीन फाइंड करण्याचा. सो फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस आपण काय करतो, यामध्ये आपण ॲड करतो एक टर्म समेशन एफ आय यू आय अपॉन समेशन एफ आय, ज्याला आपण जीने ऑलरेडी मल्टिप्लाय केलेलं असतो. सो जी काय असतो, जी सी डी. तर आपल्याला विचारलं आहे यू आय म्हणजे काय. तर ज्यावेळेस आपण स्टेप डेव्हिएशन मेथडने मीन कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस जे काय आपण कॉलम बनवतो त्या कॉलममध्ये एक कॉलम होता यू आयचा. यू आय म्हणजे काय होतं, डी आय अपॉन जी. आठवते, डी आय म्हणजे काय, डी आय म्हणजे काय, डेव्हिएशन. डेव्हिएशनचा अर्थ काय, कशाच्या तरी रेफरन्सने एखादा नंबर किती डेव्हिएट होतं किंवा किती बाजूला आहे त्याला आपण बोलतो डेव्हिएशन. कशाचं तरी रेफरन्स म्हणजे ॲझ्युम मीन मेथड आहे, त्यामुळे रेफरन्स असणार आहे ए पासून दिलेलं रिडिंग किती डिफर होतं. तर तुम्हाला आठवेल आपण ह्या कॉलमच्या आधी एक कॉलम लिहितो तो डी आयचा. डी आयमध्ये आपण असं लिहायचो एक्स आय मायनस ए. सो दिलेलं रिडिंग ॲझ्युम मीनपासून किती डेव्हिएट होतं ती व्हॅल्यू असते डी आय. त्यामुळे इथे याला आपण असं सिम्प्लिफाय करून लिहू शकतो यू आय इक्वल टू डी आय अपॉन जी. डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए अपॉन जी. एक्स आय मायनस ए अपॉन जी, ऑप्शन सी. ठीक आहे, फक्त फॉर्म्युलामध्ये यू आयची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला मेन्शन करायचं होतं. एक टेबल दिलेला आहे, टेबलमध्ये डिस्टन्स कवर्ड पर लिटर इन किलोमीटर अँड नंबर ऑफ कार्स असं एक रिलेशन दिलं किंवा अशी एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. नंबर ऑफ कार्स आणि या कार्सने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, डिस्टन्स मेजर केला आहे किलोमीटरमध्ये. 1 लिटरमध्ये त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्वेश्चन विचारलेला आहे द मेडियन ऑफ डिस्टन्सेस कवर्ड पर लिटर शोन इन द अबोव डेटा इज इन द ग्रुप. तर आपल्याला हे सांगायचं आहे की हा जो डेटा आहे याचा जो मेडियन असणार आहे तो मेडियन कोणत्या ग्रुपमध्ये लाय करतो, तो ग्रुप आपल्याला फक्त इथे आयडेंटिफाय करायचा आहे. आता मेडियन कोणत्या ग्रुपमध्ये लाय करणार आहे. सो क्लासेस आहे 12 to 14, 14 16, 16 18 अँड 18 20. त्यानंतर नंबर ऑफ कार्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी आहे 11, 12, 20 अँड 7. त्यानंतर आपल्याला मेडियन कोणत्या क्लासमध्ये लाय करतो. सो थोडक्यात आपल्याला मेडियन क्लास फाइंड करायचा आहे. मेडियन क्लाससाठी आपल्याला नेहमी लागते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम असतो तो कॉलम नेहमी रेफर करतो. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कशी कॅल्क्युलेट करणार, 11, देन 11 प्लस 12, so that will be 23, then 23 plus 20 43 and 43 plus 7 50. ठीक आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा आपण कॉलम रेफर करणार आहोत. आपल्याला फाइंड करायचं मेडियन. मेडियन कुठे लाय करणार आहे, तर इथे जर तुम्ही बघितलं टोटल नंबर ऑफ रिडिंग्स किती येत आहे 50, किंवा ही जरी सम केली ही सम असणार आहे 50. सो n इज इक्वल टू 50. n/2 किती असणार आहे, n/2 असणार आहे 25. हीच आहे ना आपली प्रोसेस. आपण मेडियन क्लास कसा फाइंड करतो, टोटल नंबर ऑफ रिडिंग किंवा टोटल फ्रिक्वेन्सीची सम करतो. सो दॅट सम इज 50 डिवायडेड बाय 2 25. 25 ही सम येते. सो n/2 25, तर मग 25 आपण बघतो कुठे बिलॉंग करणार, दिस इज 23. सो 25 म्हणजे हा क्लास, ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असणार क्लास. याचा अर्थ काय, क्लास कोणता असणार आहे 16 to 18. दॅट इज ऑप्शन सी. ठीक आहे, ऑप्शन सी इज द आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन इज अगेन एक टेबल दिलेला आहे. नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय ईच स्टुडंट अँड नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स आणि त्यांनी किती ट्रीज प्लांट केलेले ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो 7 स्टुडंट्सनी 1 to 3 या रेंजमध्ये नंबर ऑफ ट्रीज प्लांट केलेले आहे. द अबो डेटा इज टू बी शोन बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ही इन्फॉर्मेशन आपल्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा यूज करून शो करायची आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स टू शो
नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 4 to 6 आर व्हॉट. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहिजे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहिजे त्यासाठी आपल्याला कॉर्डिनेट्स कोणते लागणार ते विचारलेलं आहे. कॉर्डिनेट्स रिप्रेझेंटिंग क्लास 4 to 6. आता सगळ्यात आधी आठवायचं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय, एक ग्राफ असतो. या ग्राफमध्ये आपण काय करतो, वाय ॲक्सेसवरती कोणत्याही ग्राफमध्ये नेहमी फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती नेहमी असतो क्लास मार्क. राईट. क्लास मार्क म्हणजे काय, दिलेल्या क्लासचे लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज असतो क्लास मार्क. आपल्याला क्लास दिलेला आहे 4 to 6. त्यामुळे 4 to 6 ह्या क्लासची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, 4 to 6 या क्लासची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे 8. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट. 4 to 6 क्लास बघा त्याची फ्रिक्वेन्सी आहे 8. 8 असणार आहे वाय ॲक्सिसवरती. बिकॉज आपल्याला कॉर्डिनेट फाईंड करायचे. कॉर्डिनेट म्हणजे एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे, वाय कॉर्डिनेट काय असणार आहे. म्हणजे वाय ॲक्सिसवरती कोणता नंबर आपल्याला दाखवायचा आहे, 8. सो वाय कॉर्डिनेटचा आला 8. आता एक्स कॉर्डिनेट नेहमी असतो क्लास मार्क. या क्लासचा क्लास मार्क काय असणार, 4 to 6 म्हणजे याचा क्लास मार्क असणार आहे 4 + 6/2 दॅट इज इक्वल टू 5. किंवा 4 to 6 म्हणजे याचा क्लास मार्क ऑटोमॅटिकली मिडल व्हॅल्यू काय असणार आहे 5. त्यामुळे एक्स कॉर्डिनेट असणार आहे 5. सो आन्सर इज ऑप्शन सी. ठीक आहे, समजलं. आपल्याला कॉर्डिनेट्स फाइंड करायचे होते. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे. मग आधी आठवायचं की ह्या टाईपच्या ग्राफमध्ये आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर काय रिप्रेझेंट करतो. वाय ॲक्सिसवर ऑब्व्हियसली फ्रिक्वेन्सी असते, एक्स ॲक्सिसवर क्लास मार्क असतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स. मग नंबर ऑफ स्टुडंट्स 4 to 6 क्लासला करस्पॉन्डिंग किती आहे, 8. म्हणजे हा कॉर्डिनेट असणार आहे 8. एक्स ॲक्सिसवरती क्लास मार्क दाखवतो. 4 to 6 क्लास आहे, त्याचा क्लास मार्क किती आहे 5. सो 5, 8. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 2. द फॉलोइंग टेबल शोज इन्कम ऑफ फार्मर्स इन अ ग्रेप सीझन. ग्रेपच्या सीझनमध्ये फार्मर्सचं इन्कम किती आहे त्याचं एक टेबल दिलेलं आहे. फाइंड द मीन ऑफ देअर इन्कम. तर ह्या इन्कमचा मीन फाइंड करायचा आहे. इन्कम इन 1000 रुपीज. याचा अर्थ काय, 20,000 to 30,000 एवढी इन्कम असणार 10 फार्मर्स होते. 30,000 to 40,000 एवढी इन्कम असणारे 11 फार्मर्स होते. तर या इन्कमचं आपल्याला मीन फाइंड करायचं आहे. मेथड स्पेसिफाय नाही केलेले तर आपण डायरेक्ट मेथड जी आपण बघितलेली मीन फाइंड करायची ती मेथड सिम्पलेस्ट मेथड असते. ती मेथड आपण इथे यूज करणार आहोत. आता डायरेक्ट मेथड यूज करतोय याचा अर्थ काय, आपल्याला लगेच आठवलं पाहिजे. डायरेक्ट मेथड म्हणजे आपल्याला 4 कॉलम्स लागतात. 4 कॉलममध्ये पहिला कॉलम कोणता असतो, क्लास. प्रत्येक केसमध्ये फर्स्ट कॉलम असतो क्लास. क्लास नंतर नेक्स्ट कॉलम असतो क्लास मार्क. क्लासवरून आपण क्लास मार्क फाइंड करू शकतो. क्लास मार्क नंतर नेक्स्ट कॉलम काय असतो, फ्रिक्वेन्सीचा. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम असतो या दोघांचा प्रॉडक्ट. क्लास मार्क आपण XI दाखवतो आणि फ्रिक्वेन्सी FI लेटरने दाखवतो. सो नेक्स्ट कॉलम असतो XI × FI. म्हणजे ह्या सेकंड आणि थर्ड कॉलममध्ये असणाऱ्या नंबरचा प्रॉडक्ट. ठीक आहे. सो आणि त्यानंतर फॉर्म्युला काय, बाय डायरेक्ट मेथड फॉर्म्युला टू फाइंड मीन आपण कॅपिटल X बार या लेटरने डिनोट करतो. सो मीन म्हणजे काय असतो, सम ऑफ रिडिंग्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ रिडिंग्स. टोटल नंबर ऑफ रिडिंग्स म्हणजेच काय, समेशन FI फ्रिक्वेन्सीची सम. हा जो सिम्बॉल असतो याला आपण बोलतो सिग्मा किंवा आपण याला रीड करतो समेशन. समेशन FI म्हणजे ह्या कॉलममध्ये असणाऱ्या सगळ्या नंबर्सची सम आणि न्यूमरेटरला असणार आहे समेशन XI × FI. सो या कॉलममध्ये असणाऱ्या सगळ्या रिडिंगची सम. सो थोडक्यात आपल्याला समेशन XI FI ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. समेशन FI ही व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्यानंतर त्याचा रेशो घ्यायचा आहे. सो दॅट रेशो विल बी मीन. दिस इज युजिंग डायरेक्ट मेथड. ओके. सो फर्स्ट क्लास. आता इथे तुम्ही असंही लिहू शकता इन्कम इन 1000 रुपीज. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ फार्मर्स. 20 to 30, 30 40, 40 50, 50 60, 60 70 अँड 70 80 असे क्लासेस आहेत. त्यानंतर फ्रिक्वेन्सी सुद्धा लगेच आपण मेन्शन करू. 10 11 15 16 18 अँड 14. ठीक आहे. दीज आर फ्रिक्वेन्सीज. त्यानंतर क्लास मार्क म्हणजे माहिती आपल्याला काय, क्लास मार्क म्हणजे दिलेल्या क्लासचे जे लोअर क्लास लिमिट आहे अप्पर क्लास लिमिट आहे याचा ॲव्हरेज किंवा मीन. 2 रिडिंग आहे त्यामुळे याचा ॲव्हरेज काय असणार आहे 20 + 30 डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स म्हणजे 2. सो 50/2 दॅट इज इक्वल टू 25. अदर वे 20 आणि 30 याच्यामध्ये असणारी व्हॅल्यू मिडल व्हॅल्यू कोणती असणार आहे, 20 30 मिडल व्हॅल्यू असणार 25. 30 40 मिडल व्हॅल्यू असणार आहे 35. 40 50 मिडल व्हॅल्यू 45. इथे जर बघितलं प्रत्येक ठिकाणी 10चा डिफरन्स येतोय. सो दिस विल बी 55 65 अँड 75. क्लास मार्क फाइंड केला. नेक्स्ट स्टेप आपल्याला ह्या 2 कॉलममध्ये असणाऱ्या एंट्रीचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. सो फर्स्ट 25 × 10 250. नेक्स्ट 35 × 11 385. देन 45 × 15 675. 55 × 16 880. Then 65 × 18 11
7. Then 75 into 14, 98 plus 7, so 105. ठीक आहे. त्यानंतर याची सम असणार आहे, सम बघा ह्या कॉलमचे किती येते, 25 and 16. Two, 4, 4, 4, 4, 1, 0. नंतर ह्या फ्रिक्वेन्सीची सम किती असणार आहे, फ्रिक्वेन्सीची सम असणार आहे 84. ठीक आहे. या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आता ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या बाय डायरेक्ट मेथड. सो एक्स बार इज इक्वल टू 4410 डिवायडेड बाय 84. याला आपण 2 ने डिवाइड करूया. ठीक आहे. सो 42 ने डिवाइड करू, 2205 डिवाइडेड बाय 42. completely divisible आहे. सो एक्स बार इज इक्वल टू 52.5. एक्स बार म्हणजे काय, मीन, अँड देअरफॉर मीन ऑफ देअर इन्कम इज 52.5. असं लिहू आपण खाली. देअरफॉर मीन ऑफ देअर इन्कम इज 52.5 इन 1000 रुपीज. सो यालाच आपण असं लिहू शकतो 1000 रुपीज. याचा अर्थ काय, 52.5 multiplied by 1000. So that is equal to rupees 52500. So he is a mean of income, rupees 52500. Next question, question number 3. The loan sanctioned by a bank for construction of farm ponds are shown in the following table. टेबल मध्ये बँकेने सँक्शन केलेलं लोन आणि नंबर ऑफ फार्म पॉन्ड म्हणजे काय, शेततळ जे आपण मराठीमध्ये बोलतो. तर त्या शेततळ्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी काही अमाऊंट किंवा काही लोन बँकेने सँक्शन केलेलं आहे. ते अमाऊंट आणि ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. नंबर ऑफ फार्म पॉन्ड्स आणि लोन इज इन 1000 रुपीज. तर फाईंड मीन ऑफ दी लोन्स. तर हे जे लोन दिलेलं आहे याचा आपल्याला मीन फाईंड करायचं आहे. ठीक आहे. टेबलमध्ये इन्फॉर्मेशन आहे किती फार्म पॉन्ड्स आहे आणि त्यासाठी किती लोन सँक्शन झालेलं आहे. आपल्याला मीन फाईंड करायचं आहे की किती लोन सँक्शन झालं आहे त्या अमाऊंटचं. इथे मेथड स्पेसिफाय केलेली नाही आहे, त्यामुळे आपण इझिएस्ट वे डायरेक्ट मेथड इथे यूज करणार आहोत. डायरेक्ट मेथड आहे म्हणजे 4 कॉलम्स पाहिजे. फर्स्ट कॉलम असणार आहे क्लास म्हणजे काय, ग्रुप्स. इथे आहे लोन इन 1000 रुपीज. क्लासला लागून लगेच नेक्स्ट कॉलम कोणता असतो, क्लासवरून आपण फाइंड करतो क्लास मार्क. सो नेक्स्ट कॉलम असतो क्लास मार्कचा. क्लास मार्क आपण कशाने दाखवतो, XI या लेटरने क्लास मार्क. त्यानंतर नेक्स्ट असते फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, रिपिटेशन म्हणजे काय, नंबर ऑफ, या केसमध्ये नंबर ऑफ फार्म पॉन्ड्स. जो नंबर असतो तो नंबर नेहमी फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये येतो. आणि त्यानंतर लास्ट कॉलम असणार आहे या दोघांचा प्रॉडक्ट. फ्रिक्वेन्सीचा कॉलम त्यामध्ये असणारे एंट्रीज आपण FI ने दाखवतो. सो नेक्स्ट कॉलम असतो ह्या दोन कॉलममध्ये असणारे एंट्रीजचा प्रॉडक्ट म्हणजे काय, XI मल्टिप्लाइड बाय FI. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म्युला काय आहे, बाय डायरेक्ट मेथड मीन इज इक्वल टू रेशो असतो. खाली आपण घेतो फ्रिक्वेन्सी, कारण आपल्याला माहिती आहे मीन म्हणजे काय असं, नंबर ऑफ रिडिंगची ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. नंबर ऑफ रिडिंग म्हणजे काय, जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची ॲडिशन समेशन FI. आणि त्यानंतर न्यूमरेटरला असणार आहे नंबर ऑफ रिडिंग्स म्हणजे काय, XI इंटू FI. ओके. या दोन टर्म्स आपल्याला लागतील. या दोन टर्म्स आपण कुठे फाइंड करणार, त्या दोन टर्म्स आपल्याला मिळणार आहे या कॉलममध्ये असणाऱ्या एंट्रीच्या ॲडिशनवरून. सो समेशन XI FI यामध्ये असणाऱ्या एंट्रीजची ॲडिशन आणि समेशन FI म्हणजे फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन. ठीक आहे. आता बघूया काय काय क्लासेस आहे. 40 to 50, 50, 60, 60, 70, 70, 80 and 80, 90. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीज पण लगेच मेन्शन करू. 13, 20, 24, then 36 and then
7 या झालं फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क म्हणजे लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज. सो 40 + 50 90, 90/2 45. सो क्लास मार्क म्हणजे याची मिडल व्हॅल्यू मधला नंबर. 40 50 याचा मधला नंबर कोणता आहे 45. 50 60 55. यामध्ये सुद्धा एक रिलेशन आहे 10 10 प्रत्येक ठिकाणी नंबर इन्क्रीज होतो. सो दिस इज 65 75 अँड 85. क्लास मार्क मिळाला, फ्रिक्वेन्सी मिळाला. नेक्स्ट स्टेप काय आपल्याला या दोन नंबरचा प्रॉडक्ट फाइंड करायचा आहे. त्यानंतर इथे जे आपल्याला एंट्रीज मिळतील त्याची ॲडिशन, इथे असणाऱ्या एंट्रीची ॲडिशन. तर आपण फ्रिक्वेन्सी किती आहे. सो फ्रिक्वेन्सीची सम असणार आहे 30 20 40 अँड दिस इज 60. 40 अँड 60 म्हणजे 100. ठीक आहे. त्यानंतर XI × FI यांचं प्रॉडक्ट 45 × 13 585. देन 65 × 24 75 × 36 2700 आणि लास्ट 85 × 7 595. ओके. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला ह्या सगळ्या नंबरची ॲडिशन करायची आहे. ही सम किती असणार आहे 6540 म्हणजे समेशन XI FI आली 6540. ठीक आहे. दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आता फक्त नेक्स्ट स्टेप काय मीनच्या फॉर्म्युलामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायच्या, रेशो फाइंड करायचा आहे. सो दॅट इज इक्वल टू 6540 डिवायडेड बाय 100 65.4 दॅट इज व्हॅल्यू ऑफ एक्स बार. याचा अर्थ काय मीन ऑफ लोन इज 65.4 थाउजंड रुपीज. याचा अर्थ याला आपण असं लिहू शकतो दॅट इज इक्वल टू 65.4 मल्टिप्लाइड बाय 1000 65400. सो रुपीज 65400 हा आहे मीन ऑफ लोन. क्वेश्चन नंबर 4. द वीकली वेजेस ऑफ 120 वर्कर्स इन अ फॅक्टरी आर शोन इन द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फाइंड द मीन ऑफ वीकली वेजेस. एक टेबल दिलेलं आहे. टेबलमध्ये इन्फॉर्मेशन आहे वीकली वेजेस इन रुपीज अँड नंबर ऑफ वर्कर्स. वीकली वेज म्हणजे काय आठवड्याचा पगार. तर ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे की नंबर ऑफ वर्कर्स आणि त्यांचा पगार किती आहे इन रुपीज 0 to 2000 2000 4000 4000 6000 6000 8000 असे क्लासेस दिलेले आहेत. तर आपल्याला याचा फाइंड करायचा आहे. मी अगेन मेथड स्पेसिफाय नाही केले तर आपण डायरेक्ट मेथडचा जिथे यूज करणार आहोत. डायरेक्ट मेथड आहे तर याचा अर्थ काय डायरेक्ट मेथड म्हणजे आपल्याला एक टेबल बनवायचं आहे. टेबलमध्ये 4 कॉलम्स असणार आहे. फर्स्ट कॉलम असणार आहे क्लास म्हणजे काय वीकली वेजेस. या केसमध्ये वीकली वेजेस. क्लास झाल्यानंतर लगेच त्याला लागून नेक्स्ट कॉलम असतो क्लास मार्कचा. क्लास मार्क आपण दाखवतो XI या लेटरनी. त्यानंतर नेक्स्ट कॉलम असतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर या केसमध्ये नंबर ऑफ वर्कर्स. फ्रिक्वेन्सी आपण डिनोट करतो FI. आणि जो लास्ट कॉलम असतो फोर्थ कॉलम असतो ह्या दोन कॉलममध्ये असणाऱ्या एंट्रीजचा प्रॉडक्ट म्हणजे XI × FI. ठीक आहे. सो वीकली वेजेस 0 to 2000 2000 to 4000 4000 to 6000 6000 to 8000 and then corresponding frequency number of workers 15 35 50 and 20. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करावं लागणार सगळ्यात आधी आपल्याला डायरेक्ट मेथडने मीन फाइंड करतोय त्यामुळे आपल्याला लागणार आहे समेशन FI ही व्हॅल्यू. समेशन FI म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन. त्यानंतर समेशन XI FI या कॉलममध्ये असणाऱ्या सगळ्या एंट्रीजचे ॲडिशन. मीन इज इक्वल टू रेशो असतो कसला सम ऑफ फ्रिक्वेन्सीज अपॉन नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे समेशन FI आणि सम ऑफ फ्रिक्वेन्सीज म्हणजे या सगळ्या नंबरची ॲडिशन दॅट इज समेशन XI × FI. ओके. सो सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे XI क्लास मार्क कसा फाइंड करणार आपण 0 to 2000 याचा क्लास मार्क असणार आहे 1000. 1000 नंबर कसा आला
आयदर तुम्ही 0 to 2000 याच्यामध्ये असणे मिडल व्हॅल्यू कोणती ती इथे लिहू शकता. अदरवाईज 0 to 2000 यांची ॲडिशन करा. लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट यांची ॲडिशन करा. 0 + 2000 सम आहे 2000 डिवायडेड बाय 2. आपण काय करतोय ॲव्हरेज फाईंड करतो. ॲव्हरेज कसला फाईंड करतोय लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिटचा. सो 2000/2 दॅट इज 1000. नेक्स्ट 2000 4000 याच्या मिडल व्हॅल्यू किंवा मधला नंबर असणार 3000. ऑलवेज 2000 + 4000 6000 6000/2 3000. त्याच लॉजिकनी नेक्स्ट असणार आहे 5000 आणि नेक्स्ट असणार आहे 7000. इथे सुद्धा नंबरमध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे 2000चा प्रत्येक ठिकाणी. नेक्स्ट XI × FI यांचा प्रॉडक्ट. सो 15000 देन 35 × 3 ओके. देन यांचा प्रॉडक्ट यांचा प्रॉडक्ट. ठीक आहे. आता समेशन FI फाईंड करू. इथे स्टेटमेंटमध्ये दिलेलं 120 वर्कर्स म्हणजे ही फ्रिक्वेन्सी 120 असेल. पण तरीसुद्धा आपण एकदा व्हेरीफाय करू हा नंबर 120 येतो आहे का. 70 आणि त्यानंतर ही व्हॅल्यू आहे 50. 70 + 50 120. त्यानंतर ही सम 1 2 3 4 आणि त्यानंतर ठीक आहे. सो दिस इज समेशन XI FI. नेक्स्ट आपल्याला मीन फाईंड करायचं आहे. सो X बार इज इक्वल टू 5 1 1 2 3 4 डिवायडेड बाय 1 2 0. या इथे डायरेक्ट डिव्हिजन करू बघू. ऑरेस आपण 3 डिवाइड करूया. ओके. सो 17000 डिवायडेड बाय 4. 4250. So X bar is equal to 4250. That means mean of weekly wages. Mean of weekly wages is equal to rupees 4250. Next question, question number 5. The following frequency distribution table shows the amount of aid given to 50 flood affected families. Find the mean of amount of aid. सो क्वेश्चन काय की एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये अमाऊंट ऑफ एड म्हणजे काय मदत किती केल्या गेलेली आहे कोणाला. अमाऊंट ऑफ एड गिवन टू 50 फ्लड अफेक्टेड फॅमिलीज म्हणजे पूरग्रस्त फॅमिली होत्या. त्या पूरग्रस्त फॅमिलीजला काही आर्थिक मदत केल्या गेलेली आहे. तर त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपल्याला मेन फाईंड करायचं अमाऊंट ऑफ एड. तर ही मदत किती केली गेलेली आहे त्याचं आपल्याला मेन फाईंड करायचं आहे. मेथड स्पेसिफाय नाही केलेलं आपण डायरेक्ट मेथड यूज करूया. डायरेक्ट मेथड म्हणजे एक टेबल बनवायचं आहे ज्याच्यामध्ये 4 कॉलम्स असणार आहे. फर्स्ट कॉलम असेल क्लासचा. नेक्स्ट असेल क्लास मार्क. त्याच्यानंतरचा कॉलम असतो फ्रिक्वेन्सीचा आणि त्यानंतरचा कॉलम असतो क्लास मार्कला आपण XI ने डिनोट करतो. फ्रिक्वेन्सीला FI ने डिनोट करतो. या एंट्रीजचा प्रॉडक्ट म्हणजे XI FI हा एक लास्ट कॉलम असतो. असे 4 कॉलम आपल्याला कन्सिडर करायचे असतात. क्लास म्हणजे आपण काय घेतो जे आपल्याला ग्रुप्स दिलेले आहे अमाऊंट ऑफ एड या केसमध्ये ती इन्फॉर्मेशन ह्या कॉलममध्ये जाणार आहे इन 1000 रुपीज. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर असतो नेहमी नंबर ऑफ फॅमिलीज. ती इन्फॉर्मेशन या कॉलममध्ये जाणार आहे. क्लास मार्क फाईंड करायचा. क्लास मार्क आपण क्लासवरून फाईंड करू शकतो. लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज घेऊन आपल्याला क्लास मार्क मिळतो. आणि त्यानंतर ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला प्रॉडक्ट फक्त घ्यायचं आहे. मीन फाईंड करायचं आहे. मीनचा फॉर्म्युला असतो X बार इज इक्वल टू इट्स अ रेशो. रेशो कसला आहे डिनॉमिनेटरला असतो सम ऑफ फ्रिक्वेन्सी. न्यूमरेटरला असते XI × FI. ठीक आहे. याचा रेशो आपल्याला फाईंड करायचा असतो. आता यावर आधारित किंवा असे आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. त्यामुळे आता प्रत्येक गोष्ट परत मी एक्सप्लेन करत नाही. क्लास मार्क वगैरेची व्हॅल्यू मी डिरेक्टली लिहिणार आहे. सो फर्स्ट क्लास 50 to 60 60 70 70 80 80 90 90 100 ओके 90 to 100 एवढेच क्लासेस आहे. करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ फॅमिली 7 13 20 6 and 4. त्यानंतर क्लास मार्क पाहिजे. क्लास मार्क या क्लाससाठी क्लास मार्क म्हणजे मिडल व्हॅल्यू 50 60 55 60 70 65 हे झाले क्लास मार्क. त्यानंतर आपल्याला फाईंड करायचं आहे XI FI आणि ॲज वेल ॲज समेशन FI या फ्रिक्वेन्सीजचे ॲडिशन आणि त्यानंतर समेशन XI FI इथे असणाऱ्या एंट्रीजचे ॲडिशन. या व्हॅल्यूज आपल्याला फाईंड करायचे आहे. समेशन FI याचे ॲडिशन असणार 20 + 20 40 40 + 10 50. 50 व्हॅल्यू इथे दिलेली होती. येस अमाऊंट ऑफ एड गिवन टू 50 फ्लड अफेक्टेड फॅमिलीज म्हणजे नंबर ऑफ फॅमिलीज किती आहे 50 सम.
त्यानंतर एक्सा एफ आहे, त्यासाठी आपल्याला हा प्रॉडक्ट लागेल 385 देन 84. ठीक आहे. नेक्स्ट यांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. सो सम असणार आहे 3620. देन मीनसाठी रेशो घेणार आपण एक्स बार इज इक्वल टू 3620 डिवायडेड बाय 50. 0 0 कॅन्सल. सो 362 डिवायडेड बाय 5. 72.4. Therefore, mean of amount of aid, mean of amount of aid is 1000 rupees. No? So 72.4 thousand rupees, that is equal to 72.4 multiplied by 1000. So in rupees value is 72400. So 72,400 एवढे मीन आलेला आहे अमाउंट ऑफ एडचा. क्वेश्चन नंबर 6. द डिस्टन्सेस कवर्ड बाय 250 पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस इन अ डे इज शोन इन द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये इन्फॉर्मेशन कसली दिली आहे, नंबर ऑफ बसेस आणि या बसेसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ती व्हॅल्यू किलोमीटरमध्ये दिलेली आहे. फाइंड द मेडियन ऑफ डिस्टन्सेस. तर या डिस्टन्सेसचं आपल्याला मेडियन फाइंड करायचं आहे. मेडियन फाइंड करायचं आपल्याकडे एकच मेथड आहे फॉर ग्रुप डेटा. तर त्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत त्या आधी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. फॉर्म्युला काय मेडियन कॅल्क्युलेशनसाठी, मेडियन इज इक्वल टू, आपण हे सगळं थेरीमध्ये डिस्कस केलेलं आहे. मेडियन इक्वल टू एल प्लस फॉर्म्युला आहे ब्रॅकेटमध्ये एल प्लस एन बाय 2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन एफ होल ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय एच. आता यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ बसेस या केसमध्ये म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. एनची व्हॅल्यू ऑलरेडी 250 दिलेली आहे म्हणजे एन इज इक्वल टू 250 एन बाय 2 आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एल म्हणजे काय, एल म्हणजे लोअर क्लास लिमिट. बट कसलं लोअर क्लास लिमिट, मेडियन क्लासचं. सो सगळ्यात आधी आपल्याला मेडियन क्लास फाइंड करावं लागेल. मेडियन क्लास फाइंड करण्यासाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सुद्धा लागणार आहे. सो मेडियन क्लास आपल्याला फाइंड करावं लागेल. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळेल, एलची व्हॅल्यू मिळेल. एच म्हणजे काय, दिलेल्या क्लासची वेट किती आहे किंवा इंटरवल किती आहे ती सुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मेडियनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या, त्यावरून आपल्याला मेडियनची व्हॅल्यू मिळेल. सो कॉलम काय काय असणार आहे, फर्स्ट कॉलम असेल क्लास. ठीक आहे, क्लास म्हणजे काय, डिस्टन्स इन किलोमीटर या केसमध्ये, डिस्टन्स इन किलोमीटर. त्यानंतर नेक्स्ट कॉलम असतो फ्रिक्वेन्सीचा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ बसेस या केसमध्ये. आणि त्यानंतर ह्या फ्रिक्वेन्सीवरून आपण फाइंड करतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो नेक्स्ट कॉलम असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. ठीक आहे, हे 3 कॉलम आपल्याला इथे लागतात. सो फर्स्ट क्लास डेटा कंटिन्युअस आहे, क्लासेस कंटिन्युअस आहे. यस, त्यामुळे ते आपण ॲज इट इज घेऊ शकतो. ओके, त्यानंतर फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ बसेस 40, 60, 80, 50 अँड 20. फ्रिक्वेन्सीवरून आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. फर्स्ट नंबर ॲज इट इज, हा नंबर यामध्ये ॲड करायचा, जे ॲडिशन असणार आहे ते आपण इथे लिहिणार. सो 40 + 60 100, अगेन 100 + 80 180, 180 + 50 230 अँड 230 + 20 250. तर इथे आपल्याला हा जो नंबर मिळणार हा नंबर नेहमी टोटल फ्रिक्वेन्सीसोबत मॅच करेल. टोटल फ्रिक्वेन्सी आहे 250. ठीक आहे, टेबल बनला. याच्यावरून आपल्याला आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे मेडियन क्लास कोणता असणार आहे. सो मेडियन क्लाससाठी एनची व्हॅल्यू आहे 250. देअरफॉर n/2 किती असणार आहे, 250/2 दॅट इज 125. मेडियन क्लास कोणता असणार आहे, 125. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम कन्सिडर करायचा. 125 कुठे बिलॉंग आहे, दिस इज 100, 100पेक्षा मोठा आहे. सो इथे, सो दिस इज द मेडियन क्लास. देअरफॉर मेडियन क्लास, समजलं ना. मेडियन क्लास आपण कसं फाइंड केलं, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम चेक करायचा. 100पेक्षा मोठं, 180पेक्षा लहान म्हणजे हा क्लास. सो मेडियन क्लास आहे 220 to 230. ठीक आहे, एल म्हणजे काय, मेडियन क्लासचं लोअर लिमिट किंवा लोअर क्लास लिमिट. सो एल इज इक्वल टू 220.
त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, या मेडियन क्लासची करस्पॉन्डिंग जी फ्रिक्वेन्सी आहे दिस इज एफ, ही जी असते ही व्हॅल्यू असते एफची, आणि त्यानंतर त्याच्या वरच्या क्लासची जी ही व्हॅल्यू असते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही आपण घेतो. ठीक आहे. सो एफ इज इक्वल टू 80 आणि सी एफ इज इक्वल टू 100. आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी या क्लासची घेत नाही, जो मेडियन क्लास आहे त्याची त्याच्यासमोर असणारा नंबर घेत नाही, आपण त्याच्या वरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी घेतो. सो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 100 अँड एफ इज इक्वल टू 80. अजून आपल्याला काय हवं आहे, आपल्याला एचची व्हॅल्यू पाहिजे. एच म्हणजे काय, क्लासची विड्थ किती आहे 200 अँड 210 किंवा 210 अँड 220. तर आपण काय करणार, अपर क्लास लिमिटमधून लोअर क्लास लिमिट मायनस करणार. सो दॅट इज इक्वल टू 10. ठीक आहे. एचची व्हॅल्यू लिही 10. आता या व्हॅल्यू इथे पुट करायच्या अँड देअरफॉर मेडियन इज इक्वल टू L220 plus n by 2 125 minus cumulative frequency is 100 divided by frequency is 80 multiplied by h is 10. ठीक है. 220 plus 25 into 1 25 upon 8. So 220 plus 3.125. So 2 to 3.125 has a median, and therefore median of distances is 2 to 3.125 किलोमीटर. युनिट असणार आहे किलोमीटरचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. द प्राइजेस ऑफ डिफरंट आर्टिकल्स अँड डिमांड फॉर देम इज शोन इन द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये प्राइस आणि नंबर ऑफ आर्टिकल्स इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो थोडक्यात प्राइस आणि डिमांड ही व्हॅल्यू दिलेली आहे. फाइंड द मीडियन ऑफ प्राइजेस. तर आपल्याला प्राइजेसचा मीडियन फाइंड करायचा आहे. प्राइजेस इन रुपीज, नंबर ऑफ आर्टिकल्स, प्राइजेस कशा दिले आहे, लेस दॅन 20, 20 to 40, 40, 60 अशा पद्धतीने क्लासेस दिलेले आहे. मीडियन फाइंड करायचं आहे. मीडियन फाइंड करण्यासाठी ग्रुप डेटासाठी मीडियन फाइंड करण्यासाठी आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला इज मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन F मल्टिप्लाइड बाय H. तर आता या फॉर्म्युल्यासाठी लागणाऱ्या या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. आपण कसं कॅल्क्युलेशन करणार, मीडियन फाइंड करण्यासाठी जो आपण टेबल बनवतो त्यामध्ये आपल्याला 3 कॉलम लागतात. फर्स्ट असणार आहे क्लासचा. क्लास कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे ऑलरेडी दिलेला, त्यामुळे आपल्याला 3 कॉलम लागणार आहे. जर क्लासेस कंटिन्युअस नसतील मग आपल्याला 4 कॉलम लागले असते, कारण आपल्याला त्या क्लासेसला कंटिन्युअस क्लासेसमध्ये कन्वर्ट करावं लागलं असतं. सो फर्स्ट असणार आहे क्लासचा, देन नेक्स्ट असणार आहे फ्रिक्वेन्सीचा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ आर्टिकल. क्लास म्हणजे प्राइस इन रुपीज, फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ आर्टिकल्स, आणि त्यानंतर थर्ड असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो प्राइस और क्लास लेस दॅन 20 less than 20 then 20 to 40 40 60 60 80 80 and 100. त्याच्या corresponding frequency म्हणजे number of articles 140 then 100 80 60 and 20. ओके. याच्यावर आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. सो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कशी कॅल्क्युलेट करतो, फर्स्ट नंबर ॲज इट इज, त्यानंतर हा नंबर यामध्ये ॲड करायचा. 140 प्लस 100 जी व्हॅल्यू ती व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायची. सो 240 देन 320 380 अँड 400. इथे हा जो नंबर मिळणार आहे हा नंबर असणार आहे टोटल एन किंवा टोटल फ्रिक्वेन्सी नेहमी असणार आहे, किंवा आपण हा नंबर इथे सुद्धा व्हेरीफाय करू शकतो. सो दॅट इज इक्वल टू 160 and 140 300 and 100 400. So n is equal to 400. n म्हणजेच काय, समेशन एफ आहे. थोडक्यात जे आपण आधी मीनमध्ये कॅल्क्युलेट करतो ना, समेशन एफ आय म्हणजेच काय, n, दॅट व्हॅल्यू इज 400. सो आता सगळ्यात आधी आपल्याला काय फाइंड करायचं, यामध्ये टेबल बनल्यानंतर आपल्याला मेडियन क्लास फाइंड करायचं. सो मेडियन क्लास आपण कसा फाइंड करतो, व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 400. त्याच्यामुळे n/2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, 400/2 दॅट इज इक्वल टू 200. n/2 200 आहे. मग आपल्याला काय करायचं, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम रेफर करायचा. 200 कुठे बिलॉंग करणार आहे, 200 म्हणजे 140 देन 240, 140 पेक्षा जास्त 240 पेक्षा कमी, याचा अर्थ काय, दिस विल बी मेडियन क्लास. सो मेडियन क्लास इज इक्वल टू 20 to 40. मेडियन क्लास मिळाला. लगेच आपल्याला एलची व्हॅल्यू मिळेल. एल म्हणजे काय, एल इज लोअर क्लास लिमिट ऑफ मेडियन क्लास, त्यामुळे इथे लोअर क्लास लिमिट काय 20. सो एलची व्हॅल्यू मिळाली 20. एचची व्हॅल्यू आपण लगेच फाइंड करू शकतो. एच म्हणजे काय, क्लासची वेट किती आहे, क्लास इंटरवल किती आहे.
40 to 60, 20 to 40, 60 to 80. सो डिफरन्स किती येतो अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिटचा 20. त्यामुळे एचची व्हॅल्यू असणार 20. हवं तर ते आपण असं शो करू शकतो 40 - 20 इज इक्वल टू 20. ठीक आहे. एल झाला, एच झाला, एनची व्हॅल्यू आहे, n/2ची व्हॅल्यू आहे. आता फ्रिक्वेन्सी आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, जो मेडियन क्लास आहे त्याची करस्पॉन्डिंग जी फ्रिक्वेन्सी असते दिस इज एफ. याला आपण बोलतो एफ. आणि त्याच्या वरच्या क्लासची घेतो आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ सी एफ. त्यामुळे एफ इज इक्वल टू 100 अँड सी एफ इज इक्वल टू 140. सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता आपण या सगळ्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करूया. अँड देअरफॉर मेडियन इज इक्वल टू, तुम्हाला हे सोल्युशन स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. सगळ्यात आधी हा टेबल बनवा, त्यानंतर ह्या सगळ्या व्हॅल्यूज मेन्शन करा. याचा अर्थ काय, एल म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट ऑफ मेडियन क्लास, एच म्हणजे काय, क्लास विड्थ. या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या. त्यानंतर हा फॉर्म्युला लिहायचा आणि त्यानंतर त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. सो मेडियन इज इक्वल टू एल, एल इज 20 प्लस n/2 म्हणजे 100, सॉरी n/2 इज 200 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण मेन्शन केली आहे 140 आणि divided by frequency is 100 multiplied by h is what, h is 20. ठीक है. So that is equal to 20 plus 60 upon 100 multiplied by 20. So 20 plus 12 32. So median is equal to 32, but त्याला unit आहे rupees. And therefore आपण असं लिहू शकतो median of the prices is ₹32. So median of the prices is ₹32. Next question, question number 8. The following frequency table shows the demand for a sweet and number of customers. Frequency distribution table दिलेला आहे. त्यामध्ये number of customer आणि sweet दिलेला आहे. Demand for a sweet and number of customers. So weight of sweets in gram दिलेला आहे आणि number of customers ही व्हॅल्यू दिलेली आहे. Find the mode of demand of sweet. त्या स्वीटच्या डिमांड आपल्याला मोड फाइंड करायचा आहे. सो थोडक्यात दिलेल्या डेटावरून आपल्याला मोड फाइंड करायचा आहे. मोड फाइंड करण्याची अगेन एकच मेथड आहे. तर आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करून मोड फाइंड करायचा फॉर ग्रुप डेटा. फॉर्म्युला काय आहे, सगळ्यात आधी फॉर्म्युला आठवायचा आणि फॉर्म्युलामध्ये काय काय आपल्याला टर्म्स लागणार, त्याची व्हॅल्यू काय काय असणार ते आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. सो मोडचा फॉर्म्युला काय आहे, मोड इज इक्वल टू एल प्लस मीडियन मोडमध्ये नेहमी एल असतो प्लस एक टर्म असते त्याला आपण मल्टिप्लाय करतो एचने. त्यानंतर इथे असणार आहे F1 - F0, इथे असणार आहे F1 - F0, F1 मल्टिप्लाइड बाय 2 आणि इथून आपण सबट्रॅक्ट करतो F2. ठीक आहे. सो आपल्याला एलची व्हॅल्यू लागणार आहे, एचची व्हॅल्यू लागणार आहे, F1 F0, F1 F2 या व्हॅल्यू लागणार आहे. या सगळ्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मॉडेल क्लास. तर मॉडेल क्लास काय असणार आहे ते सगळ्यात आधी आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे. सो दोन कॉलम आपल्याला इथे कन्सिडर करायचं. फर्स्ट आहे क्लास आणि सेकंड आहे फ्रिक्वेन्सी. क्लास म्हणजे काय, वेट ऑफ स्वीट इन ग्राम अँड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ कस्टमर. सो क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये दिलेले आहे 0 to 250, 250 to 500, 500 to 750 अँड 750 to 1000. ठीक आहे. असे क्लासेस दिले. अजून एक क्लास आहे 1, 2, 3, 4, 5. ओके. नेक्स्ट क्लास 1000 to 1 to 50 आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहे. फ्रिक्वेन्सी आहे 10, 60, 25, 20 अँड 50. मॉडेल क्लास, मॉडेल क्लास म्हणजे काय, आपण मोड फाइंड करतो. मोड म्हणजे काय, एखादा नंबर किती वेळेस रिपीट झाला तो जो नंबर असतो, जास्तीत जास्त रिपीट होणारा जो नंबर असतो त्याला आपण बोलतो मोड. त्यामुळे आपल्याला काय चेक करायचं, फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 60. 60 इज द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. त्यामुळे याला आपण कन्सिडर करणार मॉडेल क्लास. ठीक आहे. सो सोल्युशन हियर, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 60. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 60. देअरफॉर मॉडेल क्लास आहे 250 to 500. ज्या क्लासला ही फ्रिक्वेन्सी बिलॉंग करते दॅट विल बी मॉडेल क्लास. मॉडेल क्लास मिळाला. देन एल म्हणजे काय असते, लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास दॅट इज इक्वल टू 250. ज्यावेळेस आपण मेडियन फाइंड करतो त्यावेळेस आपण मेडियन क्लास फाइंड करतो. मेडियन क्लासचा लोअर क्लास लिमिट असतो एल. या केसमध्ये मॉडेल क्लासचा लोअर क्लास लिमिट असणार आहे एल. त्यानंतर एच म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी एच स्टँडर्ड असतो. प्रत्येक ठिकाणी एच म्हणजे काय, क्लासची विड्थ किती आहे, 250 - 500. सो दॅट इज इक्वल टू अपर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. सो 250. एचची व्हॅल्यू आली 250. ठीक आहे. या सगळ्या टर्म्स आपल्याला माहीत आहे. त्यानंतर F1, F0, F2 म्हणजे काय, मॉडेल क्लासचे करस्पॉन्डिंग जी फ्रिक्वेन्सी असते याला आपण बोलतो F1. ठीक आहे. F1च्या आधीची जी फ्रिक्वेन्सी असते ती असते F0.
F1च्या नंतरची जी फ्रिक्वेन्सी असते ती असते F2. ठीक आहे. सो F1 इज इक्वल टू 60, F0 इज इक्वल टू 10 अँड F2 इज इक्वल टू 25. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण फक्त मेडियन कॅल्क्युलेशनसाठी यूज करतो. या ठिकाणी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची गरज नाही, कारण फॉर्म्युला फक्त F0, F1, F2 आपल्याला फक्त फ्रिक्वेन्सीजचे व्हॅल्यूज इथे फाइंड करायचे आहे. सो या सगळ्या व्हॅल्यूज नोट डाऊन करायच्या आणि त्यानंतर देअरफॉर फॉर्म्युला मोड इज इक्वल टू दिस अँड देअरफॉर मोड इज इक्वल टू L इज 250 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 60 मायनस 10 अपॉन ट्वाइस F1 म्हणजे 2 इंटू 60 मायनस F0 इज 10 मायनस F2 25 मल्टीप्लाइड बाय H इज 250. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 50 प्लस 60 मायनस 10 50 मल्टीप्लाइड बाय 250 अपॉन 120 मायनस 10 मायनस 35 म्हणजे 120 मायनस 35. सो सबट्रॅक्शन असणार आहे 85. आता आपण काय करू शकतो, इथे 5ने डिवाइड करू शकतो. 10 17 250 प्लस 2500 अपॉन 70. हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. 2500 अपॉन 17 1 2 147.05 85 एवढे नंबर्स मिळाले सफिशियंट आहे. सो दॅट इज इक्वल टू 250 प्लस 147.05 ही सम आपण केली. सो 0.05 250 प्लस 147 793 397.05. therefore mode of demand of sweets is 397.05 grams. युनिट दिलेलं आहे ग्रॅममध्ये, त्यामुळे 397.05 ग्रॅम.